नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजना पात्र लाभार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट, महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये आहे. ऑक्टोबरचा हप्ता 2,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा झाला आहे की नाही हे अगोदर मला सांगायचं आहे. ऑक्टोबरचा हप्ता तुम्हाला 2,500 रुपये मिळाला आहे की नाही पटकन सांगून टाका. त्याचबरोबर पहा 6,000 रुपये हप्ता या संदर्भातही माहिती आहे, त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळतील. चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला आणि पाहूया महत्त्वपूर्ण अपडेट या योजनेसंदर्भात. आता तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली होती की ऑफिशियल साईटवरती संजय गांधी निराधार अनुदान योजनेचं जे पोर्टल आहे त्या पोर्टलवरती एक तुम्हाला मेसेज पाहण्यास मिळालेला आहे आणि हा जो मेसेज आहे तो शासनाकडूनच देण्यात आलेला आहे. लाभार्थ्यांसाठी सूचना देण्यात आलेली आहे. काय सूचना आहे तर सूचनामध्ये सांगण्यात आलेलं होतं की 16 तारखेपासून 17 तारखेपर्यंत दुपारी 2 वाजेपर्यंत पोर्टल जे आहे ते बंद राहणार आहे आणि बंद राहण्याचं कारण काय असणार आहे तर त्यावर लाभ वितरणाची प्रक्रिया सुरू असणार आहे, त्यामुळे ते पोर्टल बंद असणार आहे. आता लाभ कोणता तर ऑक्टोबर महिन्याचा हप्ता लाभार्थ्यांना जमा करण्यात येणार आहे. तुम्ही म्हणाल आम्हाला पैसे मिळाले होते, तर हे पैसे जे आहेत ते अशा बांधवांना देण्यात येत आहेत ज्या दिव्यांग बांधवांचं 2,500 रुपये अनुदान वाढलेलं होतं. या दिव्यांग बांधवांच्या अनुदानासाठी शासनाकडून शासन निर्णय जारी करण्यात आलेला होता आणि त्यानुसार ऑक्टोबरपासून हे पैसे खात्यामध्ये पडायला सुरुवात झालेली होती. बऱ्याच दिव्यांग बांधवांना पैसे आलेले आहेत, पण बरेच असे काही दिव्यांग बांधव होते ज्यांनी सांगितलं होतं, ज्यांनी कमेंट केलेल्या होत्या की पहा आम्हाला फक्त 1,500 रुपयेच आलेले आहेत, 2,500 रुपये आले नाहीत. तर अशाच लाभार्थ्यांसाठी कालच्या तारखेला पोर्टलवर वितरणाची प्रक्रिया सुरू आहे असा मेसेज आला आणि आपण त्यावर व्हिडिओ देखील बनवलेला होता. परंतु प्रत्यक्षामध्ये किती लाभार्थ्यांना पैसे आले हा एक महत्त्वाचा प्रश्न, कारण काल उर्वरित जे 1,000 रुपये आहेत ते कोणत्याच लाभार्थ्यांना जमा झालेले नाहीत. होय, बरोबर आहे. कालच्या तारखेला कुणालाच पैसे जमा झालेले नाहीत. 2,500 रुपये ज्यांना जमा होणार होते आणि त्यांना 1,500 रुपये जमा झाले होते त्यापैकी कुणालाच कालच्या तारखेला 1,000 रुपये जमा झालेले नाहीत. उर्वरित 1,000 रुपये जमा झालेले नाहीत. मग तुम्ही म्हणाल शासनाकडून आलेला मेसेज खोटा होता का तर नाही. पहा, पैसे जमा झालेले नाहीत, पण जी माहिती आहे ती खरी आहे. आता पैसे का जमा झालेले नाहीत या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्या. तुम्हाला काही दिवसापूर्वी आपण सांगितलेलं होतं की संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये ज्या दिव्यांग बांधवांना अनुदान वाढलेलं आहे अशा दिव्यांग बांधवांना त्यांचं जे कागदपत्र आहेत कोणकोणते, तुमचं UDID कार्ड, आधार कार्ड आणि बँक पासबुक हे तुमच्या तहसील कार्यालयामध्ये सादर करायचं आहे. आता तुम्ही सादर केलेलं आहे, बरोबर आहे, तुम्ही त्या ठिकाणी दिलेलं आहे, परंतु तुमच्या त्या कागदपत्रांची नोंद झालेली नाही, त्याची पडताळणी झालेली नाही. त्याच कारणामुळे या ठिकाणी पहा लाभार्थ्यांना उर्वरित 1,000 रुपये जे आहे ते जमा झालेले नाहीत. हा मुद्दा लक्षात घ्या. कालच्या तारखेला पैसे आले नाहीत, त्यामुळेच पैसे आले नाहीत की कागदपत्रांची पडताळणी झालेली नाही. सर्वांना एकाच वेळी पैसे जमा करण्याची शासनाची या ठिकाणी प्रक्रिया सुरू आहे आणि त्यामुळेच काहींनी कागदपत्र जमा केलेले आहेत, काहींचे पडताळणी झालेली आहे आणि काहींची बाकी आहे. त्यामुळे या ठिकाणी जे पैसे राहिलेले आहेत ते जमा झालेले नाहीत. आता कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाल्याच्या नंतर उर्वरित जे 1,000 रुपये आहेत ते 100% तुम्हाला मिळून जातील. काळजी अजिबात करायची नाही. पैसे तुमचेच आहेत, हप्ता तुमचा आहे, तुम्हाला तो वेळेवर मिळणार आहे. आता 6,000 रुपये हप्ता कशा पद्धतीने जमा होणार तर बच्चू कडू यांच्या माध्यमातून 28 ऑक्टोबरला नागपूर या ठिकाणी 6,000 रुपये हप्ता तुम्हाला मिळवून देण्यासाठी महा एल्गार मोर्चाचं आयोजन केलं गेलं आहे आणि या मोर्चा जर मोर्चा यशस्वी झाला तर 100% जे दिव्यांग बांधव असतील, ज्या विधवा महिला असतील, संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी जे आहेत त्यांना 6,000 रुपये हप्ता जमा होणार आहे. 6,000 रुपये हप्त्यासाठी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बच्चू कडूंच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. तुम्हाला देखील या प्रयत्नांमध्ये सहभागी व्हायचं असेल तर तुम्ही देखील पहा, तुमचा सहभाग नोंदवू शकता. तुमच्यासाठीच ही लढाई आहे, तुमच्यासाठीच त्यांचा हा लढा असणार आहे.